सुरामेरय मज्जपमादठाना वेरमणि सिक्खापदं समाधियामि। साधु साधु साधु। थोडीशी फुलं या लोक आपण तथागत भगवान गौतम बुद्धांची पुष्पाने पूजा करणार आहोत, ज्याला पुष्पपूजा असं म्हटलं जातं। ज्याला ज्यांना ज्यांना येते त्यांनी म्हणा माझ्या बरोबर, नाही तर मग हात जोडा। वनगंधं गुणोपेतं एतं कुसुम संतति पूजयामि मुनिन्दस्स श्रीपाद सरोरुहे। पूजयामि बुद्धं कुसुमेन नयनं प्रियेण मेतेन लभामि मोक्षम्। उपं मिलायति यथा इदं मे कायो तथा याति विनाशभावं। घनसारपदीतेन दीपेन तमदंसिना तिलोकदीपं सम्बुद्धं पूजयामि तमोनुदं। सुगन्धिकाय वदनं अनन्तगुणगन्धिना सुगन्धिना गन्धेन पूजयामि तथागतं। बुद्ध धम्म च संगं सुगत तनुभव धातो धातुगभ्ये लंकाय जम्बुदीपे तिदश पूर्वरे नागलोके चतुपे। सभ्ये बुद्ध सबिम्बे सकल दश दिशे केसलोमादि धातु वन्दे। सभेऽपि बुद्धं दश बलतनुजं बोधिचत्यं नमामि। वन्दामि चत्यं सबं सपट्ठाने सुपदिठितं शारीरिक धातु महाबोधि बुद्ध रूपं सकलं सदा। आता घ्या फुलं, एक जण कुणीतरी उठा आणि फुलं घ्या सगळ्यांची। फुलं टोपल्यात म्हणून म्हणलं थोडी थोडी फुलं घ्या। आता हातात बसणार ना तेवढे जास्त झाले की पुन्हा जा। सर्वांच्या वतीने ते सगळ्यांच्या वतीने व्हायचे ते भगवान बुद्धांच्या प्रतिमेसमोर। नहीं अभी थोड़ा टाइम लगेगा, फंक्शन में हुए टाइम लगेगा मुझे। मैं कॉल करता हूँ, जैसे हो जाएगा तो मैं कॉल करता हूँ सामने से। आता फुलं परत वाढा, ती फुलं थोडे घ्या। तथागत भगवान गौतम बुद्धांची आपण पुष्पाने पूजा केलेली आहे। आता आपले ज्यांनी आपल्याला मखमलीच्या बिछाण्यावर बसवलं ते बोधिसत्व परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचं देखील आपल्याला पुष्पाने पूजन करायचं। बोला आपण बोधिसत्व परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं स्मरण करणार आहोत, त्यांचं देखील पुष्पाने पूजन करणार आहोत। हात जोडायचं हृदयाला। सकल बीजं विदुरयानं देव रूपं सुजीव निमल चक्षु कबीर घोषं गौरवर्णं सुखाय अभय चित्तं निभय कामं सुरत धम्मं सुप्रेमं विरत राज्यं सुजननेत्तं भीमरावं सरामि भीमरावं सरामि भीमरावं सरामि। दिव्य प्रभरत्न तु साधु वरदान तु आद्य कुल भूषतु भीमराजा। सकल विद्यापति दान सुख संगति शास्त्र शासन मति बुद्धि तेजा। पंखजा नरवरा रत्त स्वजन उद्धारा भगवंत अमुचा खर भक्त काजा। चौधार संगरी शास्त्र दरिता करे
रामबला आरिवरी रौद्र रूपा मुक्ती पद कोणता जीर्ण स्मृती जाळिता उजाळीला अगतिका मार्ग साजा राष्ट्र घटना कृती शोभते भारती महामानव बोलती स्वार्थ सज्ञा शरण बुद्धास शरण धम्मास शरण संघास मी भीम राजा घ्या फुला काजलची मम्मी बाबासाहेबांच्या अलीकडे कुठे त्यानंतर आपण अच्छा नमामि धम्मं नमामि संघं नमामि बसा. यानंतर त्रिरत्नाची पूजा करणार आहोत. बुद्धरत्न, धम्मरत्न आणि संघरत्न या तीन रत्नाची पूजा करणार आहोत. हा जोडा. इति पेसो भगवान सम्मा संबुद्धो विद्याचरण संपन्नो सुगतो लोकविद्वानुत्तरो पुरिसा धम्म सारथि सत्तादेव बनुसान बुद्ध भगवती बुद्धं यावजीवितं पर्यन्तं शरणं गच्छामि. हे च बुद्धादिता च बुद्धानागता पचुपन्ना च बुद्धं वन्दामि सपदा. नति में शरणं बुद्धो में शरणं रेतेन सच वचन होतु ते जय मंगलम्. उत्तमंगेन वंदे पादपसृतो बुद्धयो खलितो दोषो बुद्धो खमातु तममम्. यांकिंचरतं लोके विद्यते विविधा पुतुरतनं बुद्धं समग्नति तस्मा स्वन्ति भवन्तु मे. यो सन्निसिन्नो वरबोधि मूले मारं ससनं महेदे विजित्वा संबोधि मागच्छानन्तयानो लोकोत्तमोत्तं प्रणमामि बुद्धं. धम्मवन्दना. स्वाकातो भगवता धम्मो सांगतिको अकलिको एपसिको पनायको पच्चतं वेदितव्यो विकृति धम्मं यावजीवितं पर्यन्तं शरणं गच्छामि. एच धम्म अतीता च धम्मानागता पचुपन्ना च धम्मं वन्दामि सपदा. नति में शरणं धम्मो में शरणं वरं एतेन सत्यवचन होतु ते जय मंगलम्. उत्तमंगेन वन्दे धम्मचुदिनं वरं धम्मयो खलितो दोषो धम्मो खमातु तमम्. यांकिंचरतं लोके विद्यते विविधा पुतुरतनं धम्मं समग्नति तस्मा स्वन्ति भवन्तु मे. आठाटिकाय कीर्तनानां मुक्तपरिसोटिको मतो धम्मायं सात्विकोपनितो ज्ञानि मोतं प्रणमामि धम्मं. संघवन्दना. सुप्रतिपन्नो भगवतो सावक संघो विप्रतिपन्नो भगवतो सावक संघो न्यायप्रतिपन्नो भगवतो सावक संघो समीपप्रतिपन्नो भगवतो सावक संघो इदं चत्तारि पुरुषयुगानि अट्टपुरुषपुगाल एष भगवतो सावक संघो आवनेयो पावनेयो दक्षिणयाञ्जलिकरणियो अनुत्तरं प्रियंखेतं लोकसाधि संघज्ञावजीवितं पर्यन्तं शरणं गच्छामि. एच संघादिताच एच संघानागता पचुपन्ना च संघ अहं वन्दामि सपदा. नति में शरणं संघो में शरणं वरं एतेन सच्चवचन होतु ते जय मंगलम्. उत्तमंगेन वन्दे संघस्त्रिदोत्तम संघो विसुदो वरदक्षिणेयो सन्तिद्रो सबमलपयिनो गुणेहिनेके समिति पत्तो अनासोतं प्रणमामि संघं. चरत भिक्खवे चारिकन भोजन हिताय भोजन सुखाय लोकानुकंपाय अर्थाय हिताय सुखाय देव मनुष्यानं देशत भिक्खवे धम्मं आदि कल्याणं मच्च कल्याणं पर्यवसानं कल्याणं शांतं सभ्याजनं केवल परिपूर्णं परिशुद्धं ब्रह्मचर्यं प्रकाशयत. नमो तस्स भगवतो अरहतो सम्मा संबुद्धस्स. नमो तस्स भगवतो अरहतो सम्मा संबुद्धस्स. नमो तस्स भगवतो अरहतो सम्मा संबुद्धस्स. इमाय धम्मानुधम्मपटिपत्त्या बुद्धं पूजयामि. इमाय धम्मानुधम्मपटिपत्त्या धम्मं पूजयामि. इमाय धम्मानुधम्मपटिपत्त्या संघं पूजयामि. अथ इमाय पटिपत्त्या जाति जरा मरणमा परिमुच्यसामि. इमिना पुये कामेन मामे बाल समागम संतं समागम हन्ति निपानपत्त्या. देवे वसतु कालेन सस संपत्ति हेतु च पीतो भवतु लोको चराजा भवतु धम्मिको. प्रकरण पाठ घेऊया. हे प्रकरण पाठ तथागत भगवान गौतम बुद्धांच्या मुखातून आलेला आहे. याला रक्षण सूत्र असं देखील म्हटलेलं आहे. हातीचं बंद केलं आता पण आता द्यायचं असलं द्या मग काय
जागा, पिंपळाची पानं, आपले माठ वगैरे सगळं बंद केलं. बरं त्या द्यायचं जे आणलं ते द्यायचं. आणि शेवटीला आहे ना मंगळवारीचा हा काय ते मंगळवारी. अच्छा ठीक आहे ठीक आहे ठीक आहे. ते घोडा तिकडे जाऊ दे घोडा त्यासाठी आता यांची इच्छा आहे हे आपलं बंद केलेलं हे सगळं बंद करण्यामागचं कारण हा म्हणजे का बंद केलं आणि का चालू होतं? नाही हे काय तर ते त्याला खूप हुशार लागेल. हे सगळं ब्राह्मणांसाठी 6व्या अधिवेशनामध्ये हे सगळं बंद करून टाकलं. जे पूर्वीच होता ना माहिती हा माहिती ते त्याला कारण चांगली आहे तसं काही नाही ते. परंतु हे लोकांची प्रक्रिया यायला लागली की बाबा हे ब्राह्मणात आपल्यात काय फरक आहे. सगळे पिंपळाची पानं, बोधवृक्षाची पानं, मटका, पाणी हे ते जे ठेवतात ते ब्राह्मणांसाठी विधी आपण करतो असं एक सर्वसामान्य विधी आपण करायची असं याच्यामध्ये ठरल्याप्रमाणे आपण करूया. परित्राण पाठ घेऊया. हे परित्राण पाठ तथागत भगवान गौतम बुद्धांच्या मुखातून आलेला याला रक्षण सुत असं देखील म्हटलेलं आहे. या घरामध्ये राहणारे जे कांबळे कुटुंब आहे, या घरामध्ये राहणारे कांबळे परिवार आहे, त्यांचं भावी भविष्य पौर्णिमेच्या चंद्राप्रमाणे पूर्णता असवी हो. त्यांचं बुद्ध बलाने, धम्म बलाने आणि संघ बलाने मंगल हो अशी शुभेच्छा आपल्या सर्वांच्या वतीने त्या कांबळे कुटुंबाला या गाथेच्या माध्यमातून जाणार आहे. या परित्राण पाठाच्या माध्यमातून त्या कांबळे कुटुंबाला त्यांच्या आयुष्यभर पुरेल अशा पण शुभेच्छा या प्रसंगी देणार आहोत. पूर्ण सुरू परित्राण पाठ. हात जोडा. विपत्ती पटिव्याय सब संपत्ती सिद्ध्या सब रोगा विनाशाय भवेति गालदायकं सब दुःखा विनाशाय भवे निपान संतिके भन्ते अनुघन कत्वा परितं कृतमंगलम समांता चक्रवाले स्वत्र गच्छन्तु देवता सद्धम्म मुनिराजस्य सुनन्तु सगम ग्रन्थं धम्म सवनं कालोयं वदन्ता धम्म सवनं कालोयं वदन्ता धम्म सवनं कालोयं वदन्ता हे संता संत चित्ताति शरण शरण यत्तं लोकं तरेवा भूम भूमाच देव पूर्ण गण गहन व्यावत सपकालं येते आयन्तु देवावर कनकमय मेरु राज वसंतो संतो संतो सहन्तु मुनिवर वचनं स्वन्तु मागा सुमागं सर्वेषु चक्रवालेषु यक्ष देवाच ब्रह्मणो यामे कतं कुयं सब संपत्ति साधकं सभ्येतं अनुमोदित्वा समगा शासन रथा पमादरेत होन्त्वर खासो विशेषतो शासन सर्व लोक संपीडा भवतु सपदा शासपिच लोकच देवारखन्तु सपदा सद्यं सुखिवन्तु सभ्य परिवार यात्यनो आनिदा सुमना भवन्तु संसंभे या देवे राजतो चुरतो मनुसतो मनुसतो आग्नेयतो उदकतो पिशाचतो कानुगतो कंटकतो नखदतो जनपद रोगतो असद्धम्मतो असत्तिंडतो असपुरिसतो चंड हत्या समिग गेन कुकर आहे विचिकमनि सपति पाचतरच सुखर महिसय खंग्र खंग साधि नाना भयतो नाना रोगतो नाना उपद्रवतो सभ्यार कहंगहंतो सभ्य सत्ता सुखी भवन्तु सभ्य भवन्तु च खेमिनो सभ्य भद्राणि पसन्तु मागच्छ दुःखमागमा यानि च भूतानि समागतानि भूमानि बाह्यानि वान्तरिके सभ्यो भूता सुमन भवन्तु अतुपे सकच सुनन्तु भाषिणं तस्मै भूतानि समेत सभ्य मेतं करोतु मनुष्य बजाय दिवाचरतु च हर्यन्ति बलि तस्मै निरखन्तपमता सब पाप सागरणं कुशल सुप संपदा सचितं परियोदपनं एतं बुद्धानुशासनं धम्मं चरे सुचरितं नत्तं दुचरितं चरे धम्मचारी सुखं सेत्ति अस्मिन् लोके परं हि च नातावता धम्मधरो यावता भो भासति योच अपं पिसुत्वान् धम्मकायेन पश्यति सवे धम्मधरो होति यो धम्मं न पमज्जति बोला साधु साधु साधु. आणि त्यामध्ये
मूर्तीची प्रतिष्ठापना आणि बुद्ध पूजा तिन्ही कार्यक्रम आपण एकत्र घेतलेला आहे आणि या ठिकाणी भगवान बुद्धाच्या आचारसंहितेप्रमाणे हा कार्यक्रम केलेला आहे आणि हा धागा जे आहे ते बंद केलेला आता, परंतु कांबळे साहेबांनी त्यांची इच्छा होती म्हणून या ठिकाणी उद्या व्हिडिओ कांबळे साहेबचे ती मला टच आहेत, आट्याज आहेत. मी दाखवलं तर मला म्हणली काय बाबा आमच्या घरातल्या जे इच्छा म्हणायचं तर हा हो तर चार भिंतीला घर म्हटलं जात नाही, चार भिंतीला घर म्हटलं जात नाही. या घरामधील संस्कार याला बौद्ध धर्मामध्ये महत्व दिलेलं आहे आणि म्हणून ते संस्कार टिकून ठेवणं आपलं काम आहे. आता जसं आपलं घर धम्ममय आहे, स्वच्छ आहे, निर्मळ आहे, तसंच आपण शेवटपर्यंत टिकून ठेवावं, नाती जपावीत विशेषतः. आणि या सोसायटीमध्ये राहणारे लोक बाजूला कोण राहतो याची खबर नसते, परंतु एक आपण शेजार धर्म पण पाळला पाहिजे. बाजूला कोण राहतंय किंवा त्यांना आपली गरज आहे का, आपल्याला त्यांची गरज वाटलीच तर आपण काय की आपण आपल्या नातेवाईकाच्या अगोदर शेजारी धावत येतो जर आपण संबंध ठेवले तसे तर. आणि म्हणून शेजाऱ्याशी संबंध आपण चांगले ठेवायला पाहिजे. आपलं घर स्वच्छ ठेवायला पाहिजे. मगाशी म्हटलं घर स्वच्छ ठेवायला पाहिजे. घर म्हणजे स्वच्छ म्हणजे कसं की नुसतं झाडून पुसूनच नव्हे, तर आपल्या घरामध्ये एक रुपयाच्या नाण्या एवढं सुद्धा इतर देवाधर्माचं बुवा बाबाचं स्टिकर सुद्धा शोकेशवर कुठं कपाटावरती फ्रीजला कुठेतरी असं अजिबात नसलं पाहिजे. त्याला म्हणतात घर स्वच्छ. आपल्या घरामध्ये दर्शनीय भागावरती तथागत भगवान गौतम बुद्ध आणि बोधिसत्व परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब यांचे फोटो असले पाहिजेत, मूर्ती असली पाहिजे. आणि इतर महापुरुषाची ठेवाल तर चांगली गोष्ट आहे, परंतु देव बाबा बुवा, कारण आपले बाबा हे आहे बाबा आंबेडकर बाबा, बाकीचे बाबा कुठेतरी खड्ड्यात नेऊन दावा, तर या बाबाने आपलं काय भलं केलेलं नाही. म्हणून बाबासाहेबांनी खूप सहन केलेला आहे. अन्याच्या चौकटीमध्ये ते राहिलेले आहेत. बॅरिस्टर बार ऍट लॉ जरी झाले तरी पण त्यांच्या मागे ती जाट चिटकलेली होती. आणि म्हणून शेवटी उद्या 13 ऑक्टोबरला बाबासाहेबांनी घोषणा केली येवल्याला की मी जरी हिंदू धर्मात जन्माला आलो तरी मरताना मात्र मी हिंदू धर्मामध्ये मारणार नाही. कारण आम्ही हिंदू असताना आमचा स्पर्श येताना चालत नव्हता, आमच्या सावलीचा स्पर्श चालत नव्हता, किंवा मग आम्हाला आमच्या नजर सुद्धा त्यांच्यावरती पडली तर अशुभ मानायचे, अशी अवस्था होती. मी एवढा शिकल्या सवरलेला आहे, मी एवढा मोठा अधिकारी आहे, तरी सुद्धा माझा विंटाळ होतो म्हणल्यावर माझ्या समाजाचं काय. म्हणून त्यांनी काल म्हणजे उद्या 13 ऑक्टोबरला येवला या ठिकाणी घोषणा केली की हिंदू धर्मात जन्माला आलो परंतु मरणार नाही. आणि तेव्हापासून इतर धर्माचे लोक त्यांच्या पाठीमागे पैसा म्हणा किंवा सगळं काय सोनं नाणं घेऊन बाबासाहेब तुम्हाला मान प्रतिष्ठा सगळं काय मिळेल आमच्या धर्मात या. बाबासाहेबांनी सांगितलं थांबा, आताच घाई करू नका, मी पाहणार आहे
आणि मग तिथून बाबासाहेबांनी 21 वर्ष सगळ्या जगातल्या सगळ्या धर्माचा अभ्यास केला, परंतु सगळे धर्म त्यांना आवडले नाही. फक्त एक बौद्ध धम्मच आवडला, बौद्ध धम्म. आणि त्यांनी ठरवलं की आपण बौद्ध धम्म घ्यायचा आहे. मग त्यासाठी काय करावं लागेल, तर त्यांनी एक धम्मसंस्था स्थापन केली. 1954 ला ती बुद्धिस्ट सोसायटी ऑफ इंडियाची स्थापना केली. दुसऱ्या वर्षी 55 ला 54 ला स्थापना केली, 55 ला तिचं रजिस्ट्रेशन झालं आणि 56 ला त्यांनी बौद्ध धम्माची दीक्षा नागपूर या ठिकाणी दीक्षाभूमी, आता जी दीक्षाभूमी आहे त्या ठिकाणी लाखो अनुयायांना बौद्ध धम्माची दीक्षा दिली. दीक्षा देत असताना कुणालाही जबरदस्ती केलेली नाही किंवा तुला यावंच लागेल, तुम्हाला यावं लागेल किंवा काय नाही. त्यांनी विचारलं. आजवर त्यांनी महास्थवीर चंद्रमणीजी भंते यांच्याकडनं बौद्ध धम्माची दीक्षा घेतली आणि नंतर भंतेजीकडनं माई घेतला आणि आपल्या लोकांना विचारलं, बाबांनो, मी आणि शारदा आम्ही दोघांनी नवरा कोणी बौद्ध धर्माची दीक्षा घेतलेली आहे, तुम्हाला घ्यायची का? तर सगळे लोक आपले म्हणले की बाबासाहेब, त्याच्यासाठी आम्ही सफेद कपडे परिधान करून या ठिकाणी आलेलो आहोत. तुम्ही जिकडे जाल तिकडे आम्हाला यायचंय, आम्हालाही बौद्ध धम्म हवा आहे. आणि मग बाबासाहेबांनी ठीक आहे, तुम्हाला बौद्ध धम्म हवा आहे तर तुमच्या नसात दिलेला हिंदू धर्म आहे तो मला काढावा लागेल. हिंदू धर्मातल्या चाली ती काढावं लागेल, हिंदू धर्मातले देव काढावं लागतील, हिंदू धर्मातले जे सण आहेत ते तुम्हाला काढून टाकावं लागेल. या ठिकाणी तुम्हाला येणीमा देणार आहे. आणि त्या ठिकाणी बाबासाहेबांनी त्यांना येणीमा दिला 22 धर्मप्रतिज्ञेचा. ती 22 धर्मप्रतिज्ञा आपल्याला सर्वांना माहित असेल. मी ब्रह्मा विष्णू महेशांना देव मानणार नाही, त्याची पूजा उपासना करणार नाही. मी रामकृष्णांना देव मानणार नाही, त्याची पूजा उपासना करणार नाही. मी गौरी गणपती इत्यादी हिंदू धर्मातील कुठल्या मानणार नाही, त्याची पूजा उपासना करणार नाही. श्राद्ध पक्ष करणार नाही, पिंडदान करणार, या सगळ्या 22 प्रतिज्ञा आहेत, आपल्याला माहित आहे, म्हणून मी सांगत नाही. हा, आणि त्यामुळं हे सगळं झाले. आणि त्यानंतर मग पवित्र असं भगवान बुद्धाने, तथागत भगवान बुद्धाने दिलेलं त्रिशणाचं पंचशील दिलेलं आहे. आपण झालो बौद्ध, त्या ठिकाणी बौद्ध झालो. परंतु आजही आपले लोक त्याप्रमाणे बौद्धाच्या आचारसंहितेप्रमाणे वागत नाही. आज जवळजवळ 70 वर्ष होत आले धर्मांतर. बाबासाहेबांनी बौद्ध धम्म दिलेला आहे आपल्याला. 70 वर्ष झाली तरी आपले बांधव अजूनही हिंदू धर्माच्या चालीरीती पाळतायत. तर त्या कुठेतरी आपण बंद केल्या पाहिजे. आपण परिवर्तनशील आहोत. जे पहिलं होतं ते आता सोडायला पाहिजे, परंतु आपले लोक सोडायला मागत नाहीत. आपलं रहन सहन बदललं पाहिजे. आपलं घर आहे, या घरामध्ये ज्येष्ठांचा म्हणजे आदर झालं पाहिजे. आई वडिलांची सेवा पण केली पाहिजे. मुलाबाळ बाळबियांचा सांभाळ केला पाहिजे. परंतु आई वडिलांची सेवा हे करणं अत्यंत गरजेचं आहे. आणि म्हणून जास्त ढिगमत सांगण्यामध्ये काही अर्थ नाही. आपण सुज्ञ आहात असं मला वाटतंय, त्यामुळं मी जास्त या ठिकाणी सांगत नाही. फक्त एवढंच सांगायला अजून एक मिनिट की आपण बौद्ध धर्माची आचारसंहिता पाळा. पाळत असाल तर चांगलीच गोष्ट आहे. परंतु जर समजा आपले पाहुणे रावळे कुणी असतील असेल तर त्यांनी कृपया बाबासाहेब, बाबा आंबेडकर बाबा, बाकीचे बाबा असं सांगतात त्याप्रमाणे आपण वागायचंय. बाबासाहेबांनी सांगितलेल्या नियमाप्रमाणे, बौद्ध धर्माच्या आचारसंहितेप्रमाणे आपण वागण्याचा प्रयत्न करायचा आहे. आणि म्हणून इतर सण जे आहेत, आपलं प्रत्येक पौर्णिमा तथागत भगवान गौतम बुद्धाच्या जीवनामध्ये प्रत्येक पौर्णिमा हे चांगले गुण आलेले आहेत. म्हणून पौर्णिमा आपला सण आहे. प्रत्येक पौर्णिमा चांगले गुण आलेले आहे म्हणून आपला ते सण आहे. आपल्या बाबासाहेब आंबेडकरांची जयंती आपला सण आहे. आपले दसरा आपला गेलेला फार मोठा सण आहे. त्या दिवशी आपण बुद्ध झालेलो. आणि माता रामाई जयंती, सावित्रीबाई जयंती, महापुरुषांची जयंती वगैरे करा. हे सगळे सण तुम्हाला साजरे करा. उपास तापास धरायचं उपास तापास पण धरा, हरकत नाही. पौर्णिमेला 12 वाजेच्या आतमध्ये भरपूर काय खायचे ते खा, परंतु नंतर दुसऱ्याच दिवशी उपवास सोडा. भूक लागलीच तर काय फळं वगैरे घ्या, दूध वगैरे घ्या. हे सगळे आपली आचारसंहिता आहे. आता जास्त काय मी बोलत नाही, तर उशीर पण झालेला आहे. साहेबांनी सांगितलं 12च्या आतमध्ये आपल्याला संपत. आता 2 वाजले आहे ना. तर आपण
त्याप्रमाणे भगवान बुद्धाचे नियम पाळाल अशी अपेक्षा ठेवतो आणि सरणत होईल कार्यक्रम, सरणते होऊन कार्यक्रम संपेल तत्पूर्वी. ठीक आहे. मंगलवाणी आपण हा बस मग आपल्याला मानावं लागेल ते. ठीक आहे. या ठिकाणी मंगलवाणी होईल, आशीर्वाद गाथा होईल, सरणात त्यानंतर कार्यक्रम सांगणार. हात जोडत. हा ठीक आहे. हात जोडल्यावर वाचता येणार नाही. सबका मंगल, सबका मंगल, सबका मंगल होय रे. तेरा मंगल, तेरा मंगल, तेरा मंगल होय रे. दृश्य और अदृश्य सभी जीवों का मंगल होय रे. जल के थल के और गगन के प्राणी सुखिया होय रे. 10 दिशाओं के सब प्राणी सबका मंगल होय रे. निर्भय हो निर्भय बने सब सभी निरापद होय रे. सबका मंगल, सबका मंगल, सबका मंगल होय रे. तेरा मंगल, तेरा मंगल, सबका मंगल होय रे. फिर से जागो धम्म जगत में, फिर से होए जन कल्याण रे. जागे जागे धम्म जगत में, होए होए जन कल्याण रे. राग द्वेष और मोह दूर हो, जागे शील समाधि ज्ञान हो. जन जन के दुखड़े मिट जाए, फिर से जाग उठे मुस्कान हो. सबका मंगल, सबका मंगल, सबका मंगल होय रे. तेरा मंगल, तेरा मंगल, तेरा मंगल होय रे. जागे जागे धम्म की वाणी, मंगल मूल कल्याणी रे. जागे बुद्ध सदृश होए ज्ञानी, होए सुखी सब जग के प्राणी. सबका मंगल, सबका मंगल, सबका मंगल होय रे. तेरा मंगल, तेरा मंगल, तेरा मंगल होय रे. तेरा मंगल, तेरा मंगल, तेरा मंगल होय रे. सबका मंगल, सबका मंगल, सबका मंगल होय रे. भवतु सब मंगलम रखन्तु सब देवता सब बुद्धानुभावेन सदा सुन्ति भवन्तु ते. भवतु सब मंगलम रखन्तु सब देवता सब धम्मानुभावेन सदा सुन्ति भवन्तु ते. भवतु सब मंगलम रखन्तु सब देवता सब संगानुभावेन सदा सुन्ति भवन्तु ते. इचितं पतितं तुयं किप्पमेव समेजतु सद्य पुरन्तु चित्त संकप्प चन्दोपन्नो रसो यथा. आयोरारोग्य संपत्ति सग संपत्ति मेव च ततो निब्बान संपत्ति इमीनाते समेजतु. बोल साधु साधु साधु. शरणासाठी सुद्धा आपल्याला गुडघ्यावर बसावं लागेल. हा मी बघतो. कुणाला बसायचं? ज्यांना बसतं ते त्यांनी बसावं लागेल. नाही, बाकीचं हे ठेवा तुमच्याकडे प्रत्येकाने. नाही असं झालं ते सगळं झालं. नाही, नाही, तुमच्याकडे ठेवा, तुम्ही साहेब मी पण ठेवतोय. हा, तेव्हा ठेवा ना. दे ना सगळ्या
तर आता करण्यासाठी आपल्याला खालची बसलेले त्यांनी गुडघ्यावर बसेल. गुडघ्यावर बसा किंवा उठून उभा आहे चालतं. नाति में शरणं गयं बुद्धो में शरणं वरं एतेन सच्च वचेन होतु मे जय मंगलम. नाति में शरणं गयं धम्मो में शरणं वरं एतेन सच्च वचेन होतु मे जय मंगलम. नाति में शरणं गयं संघो में शरणं वरं एतेन सच्च वचेन होतु मे जय मंगलम. साधु 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 बुद्धं नमामि धम्मं नमामि संघं नमामि. नमो बुद्धाय जय भीम. आणि या इथे गृहप्रवेश, बुद्ध प्रतिष्ठापना, बुद्ध मूर्तीची प्रतिष्ठापना आणि बुद्ध पूजा हे एकत्रित तिन्ही कार्यक्रम झालेले संपन्न झाले असं मी जाहीर करतो. सर्वांना सविनय जय भीम. नंतर आलेले नंतर आलेले इकडे बघा, व्हिडिओ काढतो तुमचा. वेलकम. हे इकडचं केलंय ना पहिलेच आपण. स्टॉप करतो.